सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची काही ज्या गोष्टीवर सध्या समाज संभ्रमित आहे त्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. तर आज असं झालेलं आहे की सरकारने जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आरक्षण नक्की भेटलं की नाही भेटलं आपल्याला. आणि मनोज जरांगे पाटलाची जी मागणी आहे सगळे सोयऱ्याची, जरांगे पाटील त्या मागणीवर ठाम आहेत. आता सरकार म्हणतं हे आरक्षण टिकणार 10% कोर्टामध्ये टिकणार आणि आज काही समाजकंटक हे कोर्टामध्ये जाऊन मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करते. त्यामुळे संभ्रम आहे. आता मराठे जागृत झालेले आहे आणि सर्व शेतकरी कष्टकरी यांनी आता ठरवलेलं आहे की आता आपलं सर्वसामान्याचं सरकार येणार आणि सर्वसामान्य शेतकरी बांधव असेल हे खासदारकीचा फॉर्म आता गावागावातून 2-2, 5-5 फॉर्म भरण्याच्या तयारीत आहे. आता आमचं स्लोगन असं असणार आहे की आमचा सालदार हा खासदार होणार आहे. आम्हाला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, अजूनही सरकारला वेळ गेलेली नाही. लोकसभा इलेक्शनच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर या गोष्टीचा खुलासा करावा, अन्यथा मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे आणि 18 पगड जातीचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. आम्ही कुठल्याही सरकारच्या विरोधात नाही, सरकारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, आम्ही सर्वांच्या बाजूने आहे. फक्त तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. आम्हाला राजकारणात यायचं नाही, आम्हाला राजकीय आरक्षण नको. आमचा खासदार जर व्हायचं झाला तर सालदार होईल. सालदार का, तर सालदाराला 1 ते 1.5 लाख रुपये वर्षाला हे असतं, मानधन असतो, पगार मिळतो. आणि आज खासदाराला 1.5 ते 2 लाख रुपये महिन्याला मिळतात. तर आमचा सालदार जो वर्षाला कमवतो तो महिन्याला कमवेल. आणि सालदार का, तर त्याला शेतीची सर्व जाण असते आणि सालदार हा वफादार असतो, मालकाशी एकनिष्ठ असतो. आज आपले जे लोकप्रतिनिधी आहे हे आपले नौकर असतात. यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपला आवाज बनवून आपण यांना लोकसभेत विधानसभेत पाठवत असतो. पण तिथं मराठा समाजाची कुठलाही आमदार खासदार बाजू मांडत नाही. त्यामुळे मराठा समाज हा संभ्रमात आहे. मी या व्हिडिओच्या मार्फत सर्व राजकीय पक्षाचे असतील, विरोधी पक्षाचे असतील, आम्हाला तुमची जात बघण्याचा अधिकार नाही, कारण आम्हाला जातीशी काही घेणं देणं नाही. आम्ही जातीविषयी बोलणार नाही. चुकीचे मेसेज काही व्हायरल करत असतील त्यांचं आम्ही समर्थन करत नाही. आम्हाला सर्व जातीचा पाठिंबा आहे. सर्व जाती धर्माच्या आमदार खासदारांना एक विनंती करतो की तुम्ही सर्वांनी मराठा आरक्षणाच्या झोळीत हे आरक्षण टाका, मराठा समाजाच्या आरक्षणात ही झोळीत टाका, एवढी विनंती करतो. कारण मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. आम्हाला राजकारणात यायचं नाही. तुमच्यावर ट्रक भरून आम्ही गुलाल JCBने उधळू. पण जर लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर हे झालं नाही तर आमचा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सालदार, शेतकरी, कष्टकरी हा फॉर्म भरणार आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. सालदार म्हणजे याला शेतीची जाण असते. म्हणजे बारी कशी दिल्या जाते, पाणी कसं दिलं जातं, लोड शेडिंगचे प्रॉब्लेम, म्हणजे हे सर्व जे प्रॉब्लेम आहे आज आपण बघतोय. शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही, शेतकऱ्यांसाठी कोणीही काही देत नाही. आज त्यांच्या भावाला म्हणजे पिकाला भाव नाही. आणि राजकीय वारसावाल्यांनाच आजपर्यंत मोठं करण्यात आलेलं आहे. ज्याचा राजकीय वारसा आहे त्याच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. आज शेतकरी कष्टकरी ह्याला प्रत्येकाला वाटायला लागलं मी आमदार होणार, मी खासदार होणार. हे आता सर्वसामान्याचा लढा हा झालेला आहे. फक्त मराठा आरक्षणाचंच नाही, सर्वसामान्य व्यक्तीला वाटायला लागलं आता आपण आमदार खासदार झालं पाहिजे. सगळे सोयरीची मागणी जी जरांगे पाटलाची आहे ती मान्य करा. किंवा जरांगे पाटलाला तुम्ही कशा पद्धतीने कन्व्हिन्स करताय, त्यांनाही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. आमचे सर्व समाज बांधव हे प्रत्येक गावागावातून फॉर्म भरतायत. आम्हाला ब्राह्मण समाजाचा पाठिंबा आहे, OBC आहे, दलित आहे, मुस्लिम आहे, सर्व जाती धर्माचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्हाला राजकारणाशी काहीच घेणं देणे. राजकारण तुम्हाला लख लाभो, राजकीय आरक्षण आपल्याला नको. आम्हाला शेतकरी आणि नोकरी आणि शिक्षणामध्ये आम्हाला आरक्षण लागतं. कारण आमच्या समाजामध्ये फार गरीब आमचे विद्यार्थी जे आहेत ते MPSC UPSCची तयारी करतायत पण त्यांचे नंबर लागत नाही. म्हणजे फार आमच्या समाजामध्ये हाल होत आहे. आता राजकीय मंडळी जे यांना शेतीची का माहीत नसती, हे फार्म हाऊस बांधतात, यांची 100-100, 200 एकर जमीन असते. पण हे फक्त मौज मजा करण्यासाठी शनिवार रविवार असेल किंवा सुट्टीच्या दिवशी हे फार्म हाऊसवर जाऊन यांची मौज मजा करण्यासाठी जातात. यांना शेतीची जाण नसती. तर शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं सरकार यावं हे प्रत्येकाची इच्छा आहे. तर मी या व्हिडिओच्या मार्फत मी सर्व राजकीय पक्षांना सांगतो,
आज जे म्हणजे राजकीय द्वेषातून हे मराठा समाजाच्या तरुणांवर, निर्दोष तरुणांवर गुन्हे नोंदवणं चालले आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, हे चांगलं नाही. 2013-14ला ज्या वेळेला दिल्लीमध्ये असा प्रयोग झाला होता, अण्णा हजारे आमरण उपोषणाला बसले होते आणि त्यावेळेलाही असा हे झाला, पण त्यावेळेला सर्वसामान्य लोकांनी लढा हातात घेतला आणि सरकार बदलून टाकलं. दिल्लीमध्ये अजूनही 15 वर्ष झाले केजरीवाल यांचं सरकार आहे. केजरीवालला कोणी ओळखत नव्हतं, ते फक्त अण्णा हजारेंच्या पाठीशी होते. त्यावेळेला सरकार हे आपचं आलेलं आहे आणि हे फक्त अण्णा हजारेंमुळे आलेलं आहे. कुठलाही, आणि मी सर्व समाज बांधवांना सांगतो, चुकीचे मेसेज व्हायरल करू नका, जाती जातीत तीळ निर्माण करू नका. तुमचं समर्थन कुणीच करणार नाही. हा लढा शांततेचा आहे. तुम्हाला करायचेच झाले आंदोलन, गावोगावी मीटिंग लावा, कॉर्नर बैठका लावा, तुम्हाला रीतसर निवेदनं देता येते तहसीलला, पण कोणी रास्ता रोको करायची नाही, जाळपोळ करायची नाही, कुठल्याही जातीच्या विरोधात बोलायचं नाही, कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही. लढा शांततेचा आहे आणि गरजवंतांचा आहे. त्यामुळं कुणीही हिंसक पाऊल उचलायचं नाही. सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट टाकताना विचारपूर्वक टाकायची आहे, कारण तुम्हाला फॉलो करणारे 5-10 हजार 50 हजार लोक असतात आणि ते तुम्ही बोलले म्हणजे ते उग्र भावना करत असतात. पोलीस प्रशासन हे आपल्या मदतीसाठी आहे. पोलीस असल्यामुळे आपण शांत झोप घेऊ शकतो. पोलिसांच्या विरोधात कुणीही चुकीचे कॉमेंट करायच्या नाही, त्यांना सहकार्य करायचं आहे. त्यांनी म्हणजे सरकार त्यांच्यावर दबाव आणत असेल, पण पोलीस प्रशासनाला कळतं की कोण चांगला कोण वाईट, तर त्यामुळं आपण आपलं जे कर्तृत्व आहे हे चुकू न देता प्रत्येकाने काळजीपूर्वक आणि स्वतःची काळजी घ्यायची आणि इतरांची घ्यायची. वेळ प्रसंगी आपल्या समाज बांधवांना धावून जायचं, कुठलाही समाजाचा असो, वेळ प्रसंगी सर्वांना धावून जायचं आहे. आणि आता जर लोकसभेच्या अगोदर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही तर प्रत्येक गावागावातून 2-2, 5-5 फॉर्म तुम्ही जे भरायचं म्हणताय, बिनधास्त भरा. आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा नाही, पण जो व्यक्ती भरतोय त्याच्याकडे जर डिपॉझिटला पैसे नसतील तर गावागावाने वर्गणी जमा करून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा आणि हे गरजवंतांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं सरकार आणण्यासाठी सर्वांनी सज्ज राहा. एवढंच बोलतो, थांबतो. हा व्हिडिओ सर्व समाज बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. हे माझं यूट्यूब चॅनल आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.